इचलकरंजी महापालिकेत मिळकत मूल्यांकन घोटाळ्याचा संशय. 7 कोटींच्या उधळपट्टीवरून माजी उपनगराध्यक्ष मोरबाळे यांचा इशारा. चतुर्थ वार्षिक कर आकारणी अंतर्गत मिळकती मूल्यांकनाच्या कामासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडून महापालिकेला निधी उपलब्ध करून देणार आहे. पण हे काम त्रयस्थ एजन्सीमार्फत करण्याचा विषय पुन्हा महासभेसमोर आणला आहे. जनतेच्या करातून जमा झालेल्या निधीचा अपव्यय करण्याचाच हा प्रकार आहे, असा गंभीर आरोप माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या विषयाला महासभेत मंजुरी दिल्यास त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. मोरबाळे म्हणाले, मिळकतींचे मूल्यांकन करण्याच्या कामासाठी अंदाजपत्रकात 7 कोटीची तरतूद केली आहे, तर 5 कोटी रुपये खर्चाचा कार्यालयीन प्रस्ताव आहे. नागपूरमधील एका कंपनीच्या पत्रानुसार मिळकतींचे मूल्यांकन करण्याचे काम त्रयस्थ कंपनीला देण्याचा विषय गेल्या महासभेसमोर ठेवण्यात आला. पण महासभेने हा विषय पुढील महासभेवेळी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता पुन्हा हा विषय 25 जून रोजी होणाऱ्या महासभेसमोर आणला आहे. मुळात 30 एप्रिल 2025च्या शासन निर्णयानुसार या कामासाठी केंद्र शासन निधी देणार आहे. त्यामुळे त्रयस्थ संस्थेतर्फे मिळकतीच्या मूल्यांकनाचा आणलेला विषय हा शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करणारा आहे. तसेच कार्यालयीन अहवाल देखील नकारात्मक आहे. या संदर्भातील कामाच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा 20 डिसेंबर 2019 रोजी शासन निर्णय झाला आहे. तर प्रचलित पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. पैशाची बचत करणे आवश्यक आहे. जनतेच्या कराचा विनियोग चांगला झाला पाहिजे, पण त्याची विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात येत आहे. वास्तविक या कामासाठी शासनाकडून निधी देणार आहे, त्यामुळे महापालिका हा मोठा खर्च का करीत आहे, असा प्रश्न पडत आहे. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. पालिकेने मालमत्ता चतुर्करण आकारणीसाठी अजेंड्यावर विषय क्रमांक 13 घेतलेला आहे. वास्तविक बघितलं तर केंद्र शासनाच्या राज्य शासनच केंद्र शासनाकडून निधी प्राप्त करून देणार आहे. तर इचलकरंजीच्या जनतेच्या पैशाचा अपव्यय का करत आहे? आज इचलकरंजी महानगरपालिका अवस्था असायला की अंधे बहरों की बस्ती चारों तरफ अंधेर है, सबके सब लाचार है, कोण सुनिश्चितपर्यंत जवळ 71 नगरसेवक आहेत. त्यांना काय अधिकार आहेत का नाही माहीत नाही, आणि अधिकार कसं वापरायचं हे पण काय कळत नाही. आणि इचलकरंजी महानगरपालिका आता ह्या स्थितीला 2च व्यक्ती चालवा लागल्या. त्या कोण 2 व्यक्ती आहेत? त्या इचलकरंजी शहरातील शुद्ध नागरिकांनी शोध घ्यावा आणि ह्या जनतेचे जो पैशाचा अपव्यय चाललेला आहे त्यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे. आणि यातनं जर जे शासन निर्णय आहे, 2017चं परिपत्रक असेल, 2019चं परिपत्रक असेल आणि 2025चं परिपत्रक आहे, यामध्ये क्लिअर डायरेक्शन आहे की तुम्ही जे निविदा काढलेल्या आहेत रद्द करा. तुम्हाला मोजणीच करायची असेल तर आपल्या प्रचलित पद्धतीचे पण करा. आणि 2025चा ज्या शासन निर्णय आहे त्यामध्ये केंद्र शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. आज प्रायोगिक तत्वावर 100 सिटींना ते उपलब्ध करून दिलेला आहे. मग नगरपालिकेनं निधी उपलब्ध होत असताना जनतेच्या पैशाचा विल्हेवाट का लावा लागल्या? आणि 7 कोटी रुपये यासाठी खर्च अपेक्षित धरलेला आहे. 5 कोटी आता आहे म्हणून सांगितलं त्यांनी. खरं 5 कोटी रुपयेपेक्षा ते निविदा जादा जाणार. दुसरी गोष्ट अशी की एखादी कंपनी आमच्याकडे मागणी करते आणि त्याच्यावर प्रस्ताव सादर करायचं, हे प्रशासनाचा हेतू यातला काय आहे? आणि आयुक्तांच्या निर्देशाला आणून दिले किंवा हे होत नाही, शासन निर्णयाप्रमाणे हे करता येत नाही, तरी पण एवढा अट्टहास का? याच्यामध्ये